जानू, ही अशी शांत झोपलेली किती छान दिसतेस तू. खूप मिस केलं मी तुला. तू का अशी मला सोडून गेली होतीस? जानू, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, आपल्याला कधीच कोणी वेगळं करू शकत नाही. जगाच्या पाठीवर कुठेही असलो तरी शेवटी आपणच एकमेकांचे जीवन साथी आहोत. सिद्धिराज, आपल्या बाळासाठी खरंच किती छान रूम सजवली आहेत तुम्ही. पण काय? मला माहिती आहे आपल्या लेकीचं हवं तसं स्वागत झालं नाही, आजी तिला वाटेल तसं बोलली म्हणून तुला वाईट वाटतंय ना. आपल्या लेकीमध्ये घरातल्या काही माणसांचा कडवटपणा येऊ द्यायचा नसेल, तिला अगदी तुझ्यासारखं वाढवायचं असेल ना, आपण तिला इतकं प्रेम देऊ की घरातल्यांची नेगेटिव्हिटी तिच्यापर्यंत पोचणारच नाही. आपण तिला फक्त आणि फक्त आनंद द्यायचा. हो सिद्धिराज, अगदी बरोबर म्हणताय तुम्ही. आपली छकुली फायटर आहे. जन्माच्या आधी पोटात असतानाच इतक्या गोष्टींना फाईट दिली आहे ना तिने. आणि इथून पुढे आपण दोघांनी तिला इतकं स्ट्रॉंग बनवायचं ना की कोणीही तिला काहीही बोललं ना तरी त्याचा तिच्यावर परिणामच नाही झाला पाहिजे. ती सगळ्या गोष्टींना स्वतःहून छान सामोरी गेली पाहिजे. अगदी बरोबर बोलली असतो. तर बाकीच्यांना आपल्या लेकीच्या येण्याचा आनंद झाला असो व नसो, आपल्याला आनंद झालाय ना, बस तोच आनंद आपण तिच्यापर्यंत सतत पोचवत राहू. छकुली, अरे काय झालं? हे काय? छकुली तर झोपली पण. आई, मी उठव का तिला प्लीज? मला खेळायचंय तिच्याशी. अगं असं काय करतेस? ती किती छोटीशी आहे बघ. आणि आता खोलीत येताना असा आवाज नाही करायचा, मोठ्यांना नाही बोलायचं. तुझ्या आवाजाने ती आत्ता उठली असती ना, आणि उठल्यावर ती लगेच रडायला लागली असती. मग ती रडलेली तुला चालणार आहे का? नाही नाही नाही, सॉरी आहे छकुली. तू झोपा, पण ती उठल्यावर आहे ना, मी तिला माझे एकदम छान छान स्टोरीज ऐकवणार आणि आपण खूप मस्ती करायची. ठीक आहे ठीक आहे, तू झोपा, झोप. जयंत, तू का आलायस इथे? तुझी हिंमत कशी झाली रे आमच्या घरात यायची? हे बघ जयंत, आत्ताच्या आत्ता इथून चालता हो, नाहीतर मला नाही माहित मी तुझं काय करेन. कळलं? आई, बाबा, वीणा वहिनी लवकर या. आई, आई, बाबा. जानू, काय? जानू, काय झालं? ओरडतेस काय? काय बाबा, हो जयंत आला होता इथे, आणि हे बघा काय केलंय त्याने. माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलंय. त्याची हिंमत कशी झाली माझ्या अंगाला हात लावायची? छी, हे मला नकोय हा जबरदस्तीचा संसार, नकोय हे सगळं. हे मंगळसूत्र म्हणजे माझ्या गळ्यात पडलेले एक साखळदंड वाटतंय मला. जानू, जानू शांत हो, बघ शांत हो बाळा. तू काळजी करू नकोस, आम्ही सगळे आहोत ना, तो येणार नाही परत. शांत हो आधी. नाही, ही वेळ आता शांत बसायची नाहीये. त्या जयंतचा मुजोरपणा बंद करायलाच हवा. नाही, मला ना त्याला आता जन्माची अद्दल घडवायची आहे.
म्हणजे तो असा पुन्हा पुन्हा आपल्या आयुष्यात येऊन आपल्याला त्रास नाही देणार. काहीतरी करायलाच हवं. थांब थांब मी बघतो थांब. काय झालं हं? उई. काय 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 बाबा आला आता. आला बाबा, लढायचं नाही. सारखं सारखं लढायचं नाही. हा काय आठवण आली. अगं थांबतच नाही रडायला. सावकाश आईकडे आलाय आता. काय झालं? काय झालं? काय होतंय? भावना शांत शांत. ऐक, टेकून बस ना आरामात तू. काय झोपली का आता? कुठे झोपतीये? रडणं तर थांबलंय, पण खेळायचंय वाटतं तिला आता. हो का? मग द्या बाबाकडे. बाबाकडे या, बाबा खेळतो बघ कशा छान 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 छान. हो कशी बाबा छान छान खेळत. ऐक ना, तू झोप ना. झोप, मी बघतो. अगं झोपतो. आईला झोपू द्या. किती गोड आहेस तू. आणि मी मात्र त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये कसाही वागलो तुझ्याशी. जे बाळ माझ्या भावनाच्या जीवावर उठलंय ना, त्याचा आणि माझा काही संबंध नाही. मला तोंड सुद्धा नाही बघायचं त्याचा. कशाशी जाणीव नाहीये ग. आणि सॉरी, इथून पुढे मी तुला माझ्यापासून एकही क्षण दूर नाही नेणार. तुझ्यावर खूप प्रेम करणार आहे. तुझे सगळे लाड पुरवणार आहे. तुला सांगितलं होतं ना की ही अपशकुनी पोरगी घरात येता कामा नये म्हणून. सिद्धिराज, तुम्ही खरंच जगातले बेस्ट बाबा आहात. किती प्रेम करता तुम्ही आपल्या मुलीवर. कधी रडणार आहे मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. मी सारी जिंदगी भावना, हे काय ना, झोपली नाही अजून? नाही, आपल्या बाळाला असं छान थोपटून झोपवलं. मला पण झोपवा. मी सोबत हात का तुझा